नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। धार्मिक कामासाठी व वारकऱ्यांसाठी मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे। संजय रायमुलकर साहेब। संजय रायमुलकर साहेब यांनी भागवत सप्ताहाच्या संगीतमय वातावरणात फुगडी खेळून धरला ताल। जाफराबाद येथील श्री आशुबाबा महाराजांचे मला नेहमीच आशीर्वाद मिळालेले आहेत। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणार तालुक्यातील जाफराबाद येथे श्री आशुबाबा संस्थानमध्ये भागवत सप्ताह सुरू आहे। याबाबत सप्ताहाला माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी आज भेट दिली। यावेळी भागवत सप्ताहामध्ये कीर्तन करणाऱ्या महाराजांनी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांचं स्वागत केलं। तर संजय रायमुलकर साहेब यांनी जवळपास 2 तास कीर्तनाचा लाभ घेतला। यावेळी भक्तिमय संगीताच्या वातावरणात माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी फुगडी खेळून ताल धरला व भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले। रायमुलकर साहेब हे मुळातच वारकरी असल्याने त्यांना अशा धार्मिक कार्यक्रमाची आवड आहे। ते कोणत्याही कीर्तन भजन मध्ये गेले तर संपूर्ण कीर्तन भजन झाल्याशिवाय त्या ठिकाणून उठत नाहीत। शिवाय रायमुलकर साहेब नेहमीच धार्मिक कार्यासाठी सढळ हाताने मदत करत असतात। यावेळी रायमुलकर साहेब यांनी सांगितलं की वारकऱ्यांसाठी व धार्मिक कार्यासाठी मी सदैव खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे। कुठेही कोणतीही अडचण आली तर मला आवाज द्या, मी एका हाकेवर धावून येईन, असंही रायमुलकर साहेब म्हणाले। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सरकार शेवट एकदा सगळ्यांनी हात वरती करायचे, सगळ्यांनी आले शेवट 2 मिनिट।
एकदा हात वरती करा सर्वांनी. आज के आनंद की बाजे बिहारी लाल की श्री संत आशीर्बाबा महाराज की. बस सर्वांनी खाली. सर्वांनी आणि सर्वांनी हालायचंय. तुम्हाला आशीर्वादाचे शब्द आता हलतील सगळे. राधे राधे बोलो
लोकांना अंतकरणामध्ये भाव आहे ना त्याला देव दिसतो. बाबा अंतकरणामध्ये जर भाव असला ना तर दगडामध्ये देव आहे, पण भाव नसला ना जित्ता जागता जरी देव समोर आला ना तरी देव कळणार नाही. भक्तीमध्ये अंतकरण शुद्ध लागतं, शुद्ध भाव लागतो, म्हणून गोपिका रडत होत्या. आज आम्ही रोज मंदिरामध्ये जातो, पण एक पत्थर एक बार मंदिर में जाता है तो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर जाता है पण पत्थर का पत्थर रह जाता है. रोज मंदिरात गेलं पाहिजे ही भूमिका ठेवू नका. रोज मंदिरात नाही गेलं तरी चालतं, पण जित्या जागत्यामध्ये देव पहा, तोच देव तुम्हाला प्रसन्न. सेवा आहे, सेवा ही देवाची पूजा आहे ना. सेवा ही देवाची पूजा आहे. ज्याला जशी करता येईल तशी करा. आम्हाला बोलता येते, काहीतरी पाठांतर केले म्हणून या सेवेद्वारे तुमच्या हातामध्ये आहे सर्व, म्हणून तुम्ही ती सेवा करता. एखाद्याला घरकुल नसेल तर घरकुल देता, एखाद्या गावाला रस्ता नसेल तर रस्ता देता, पाणी नसेल तर पाण्याची टाकी देता. ही सुद्धा सेवाच आहे. आमचे सर आहेत. आम्ही लेकरांसाठी किती संपत्ती कमवू शकतो मा, पण लेकराच्या डोक्यात विचार आचार ज्ञान घालण्याचं काम आपले सर करतात. सरसाठी जोरदार टाळी वाजवा. आदर्श शिक्षक जर असतील तर गाव सुधारले जाते की नाही. हा म्हणून अंतःकरण. उद्धवला सांगितलं, उद्धव अरे गोपिका ते गोपाळ सतत माझ्याजवळ आहेत म्हणले. उद्धवजीचा अहंकार घालवण्यासाठी पाठवलं. एवढा आनंद महाराज, एवढा आनंद. समोर सुंदर कथा आहेत आणि भगवान परमात्मा चरित्र आहे. भगवान परमात्म्याला कसा शाप भेटला, देवाचं कुळ कसं नष्ट झालं, आणि नंतर माझ्या सुदामजीचं चरित्र येते. सगळं आपण पाहणार आहोत, पण ब्रेक के बाद. सगळ्यांनी उभं. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.